मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी मुंबईत 11 नोव्हेंबरला भाजपची बैठक केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित। दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना देत धक्का, दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली, वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोभाट कशी गेली, राजकीय वर्तुळात अनेकांना पडला प्रश्न। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। नियमबाह्य वागल्याबद्दल जरांगेंची चौकशी होणार, मनोज जरांगे चौकशीसाठी हजर व्हा, मुंबई पोलिसांचे जरांगेंना समन्स। मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज, जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे, ती सत्तेशिवाय राहू शकत नाही। माजी मंत्री तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य। तानाजी सावंत दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीचा शिवसेना नेत्याला इशारा, तानाजी सावंत यांच्याकडून राष्ट्रवादीवर टीकास्त्र। राणेंना कुणीही गांभीर्यानं घेत नाही, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केला, मलिदा खाल्ल्यानंतर घालीन लोटांगण करतात, मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। खडसेंनी कवडीमोल भावामध्ये घेतली जमीन, तायडे कुटुंबाचा एकनाथ खडसेंवर आरोप। गेल्या काही दिवसांपासून केल्या जाणाऱ्या आरोपांना पुराव्यासह प्रत्युत्तर देणार, अजित पवारांशी भेटीनंतर रुपाली चाकणकरांची माध्यमांना माहिती। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत, भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। तेजप्रताप यादव यांच्या जीवाला धोका, राजद बंडखोर तेजप्रताप स्वतंत्रपणे मैदानात, तेजप्रताप लालू यादव यांचे चिरंजीव। प्रभुरामाच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ, राम मंदिर संपूर्ण झाल्याचा भक्तांमध्ये आनंद। मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढली, हवा गुणवत्ता मध्यम श्रेणीत, समीर ॲपनुसार हवेचा निर्देशांक 206 वर। मुंबईत भटके कुत्रे जास्त, निवारा केंद्र कमी, भटके कुत्रे 90,000पेक्षा जास्त, निवारा केंद्र केवळ 8। विखे पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, आधी बोलले त्यानंतर पलटले विखे पाटील। कोकणातील अधिकाधिक अवजड वाहतूक रेल्वे मार्गे रोरो सेवेतून आता एका वेळेस 57 टन माल वाहतूक होणार, कोकण रेल्वेने रोरो सेवेची क्षमता वाढवली। परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गमधील शेतीचं नुकसान, जिल्ह्यात 4338 हेक्टर क्षेत्र बाधित। एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा, 12 नोव्हेंबर रोजीच निवडणूक होणार, न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा। ब्रिस्बेन T20 सामना पावसामुळे रद्द, 2-1 मालिका टीम इंडियाच्या खिशात।